मराठे येड्या खोपडीचेत. हा मराठ्यांचा इतिहास आहे. कधी काय करतील ना सांगताच येत नाही. अरे तो औरंग्या सुद्धा मराठा हा शब्द जरी ऐकला ना असा घाबरायचा, त्याला घाम फुटायचा, असा इथून जो घाम यायचा ती बार पायापर्यंत जायचा त्याचा. आणि हा क्या तू कुठं तुझा देवारा मांडायला लागला आता? मराठ्यापुढं तू टिकणार आहे का? उगाच आपलं काहीतरी डायलॉगबाजी करायची म्हणून तू सभेमध्ये डायलॉगबाजी केली. आता घे रमेश पाटील, तू तरी फक्त म्हणलाच की आमच्याकडे 11 मुलं आहेत. रमेश पाटील बघ तयार आहेत. अरे तू रमेश पाटलाचा फोन उचलायला तयार नाही. आताच पाटलाशी बोलणं झालं. आमचा कोणत्या जातीला विरोध नाही, कोणत्या समाजाला कधीच विरोध नव्हता, नसणार, कधीच नसणार. पण हा काय तुला डायलॉग चित्रपटात जाय ना, पिक्चरमध्ये काम कर एखाद्या. लोकांना माथे भडकवतो तू. आता तुला एक सांगतो, तुझ्या बहिणीला ज्या प्रकारे आज महाराष्ट्र ट्रोलिंग करतोय ना याचं कारणीभूत फक्त तू आहे. तुझ्यामुळंच तुझ्या बहिणीला आज लोक ट्रोल करतायत. आमच्यावरच संस्कार चांगले आहेत. या महाराष्ट्रातील मुलगी कोणत्या जातीची आहे हे मराठा समाज बघत नाही. आमच्यावर महामानवांचे चांगले संस्कार आहेत. ही लढाई वैचारिक आहे, वैचारिक लढ. मराठ्यांच्या मुलीवर जर पुन्हा बोलशील ना, रमेश पाटलांनी तुझ्यासाठी नातं घेऊन आले तुझ्या घरी. बघ आता काय करायचं तर मिटव बाबा त्यांना, मिटव. आता फक्त न्यूजवरतीच आलेत, डायरेक्ट यायला तयार आहेत. आणि विशेष म्हणजे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, त्यांच्या लेकरांना सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांचे लेकरं सुद्धा तयार आहेत मम्मी म्हणायला. आपण काय करतो? अरे लढाई कशाची आहे? आपण काय बोलतो? उगाच आहे ना हाताने घोडं उडून घ्यायची सवय लागली तुला. आता घे, काहीतरी गरज होती का? अरे बाबा वैचारिक लढाई विचाराने लढ ना. उगाच तू मराठ्यांच्या मुलीवर बोलण्याचा काहीच अधिकार नव्हता तुला. मराठ्यांच्याच नाही, इथल्या प्रत्येक मुलीवर बोलण्याचा अधिकार तुला नव्हताच. काहीच गरज नव्हती. उगाच हाताने घोडं उडून घेतलंस. आता झाले का नाही? बीडमध्ये 2 गुन्हे तुझ्यावर दाखल झाले. कोणता नेता तुझ्या बाजूने उभा राहिला सांग बरं आता? काहीतरी गरज होती का? अरे बाबा सुधर. आणि विशेष म्हणजे धनगर समाज तुझ्या विरोधात आहे. ग्राउंडवर ये, गरीब धनगरामध्ये बस. कारण आपला गरीब धनगर बांधव तुला शिव्या घालतोय आज.